प्रकरण 53. चर्चगेटच्या हॉस्टेलवर स्थलांतर. दिवाळीची सुट्टी संपल्यावर पुण्याला असं सांगितलं की विद्यापीठात जाऊन मायग्रेशनचा अर्ज दिला. तेव्हा त्यांनी सांगितलं की अजून 1 महिन्यानी मायग्रेशन सर्टिफिकेट मिळेल. तिथून मॉडर्न कॉलेजमध्ये गेलो. थोर विचारवंत शन्ना नवलगुंदकर सरांना भेटायचं होतं. पाथर्डीहून येताना चरेगावकर सरांचं पत्र आणलं होतं. त्यामुळे सरांची लवकर भेट होऊ शकली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं. मुंबई विद्यापीठात MA साठी असलेला मराठी अभ्यासक्रम कुठे मिळेल याची सरांकडे चौकशी केली. सरांनी काही पुस्तकं दिली. तसंच मेहेंदळे क्लासेसमधून नोट्स घ्यायला सांगितलं. सरांचा एक विद्यार्थी मुंबई विद्यापीठात आहे असंही त्यांनी सांगितलं. राजेश खरात असं त्यांचं नाव होतं. राजेश खरात सर फॉरेन पॉलिसी अँड डिप्लोमसी हा विषय मुंबई विद्यापीठात शिकवत होते. मला तो विषय नव्हता, परंतु त्यांचं मार्गदर्शन पुढे लाभत राहिलं. खरात सर आणि मी कालांतरानं एकाच बिल्डिंगमध्ये गोरेगावला काही काळ राहत होतो. आज खरात सर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली इथे आहेत. दिवाळीनंतर पुन्हा टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स चांगल्या प्रकारे सुरू झाला. सगळे विद्यार्थी आले होते. आता हा आमचा शेवटचा महिना होता. तिथे आणखी एक भयंकर अनुभव आला. आतापर्यंत मी जन्मापासून अंध किंवा लहानपणीच अंध झालेल्या अनेक अंध बांधवांशी एकरूप झालो होतो. मला स्वतःला लहानपणी अंधत्व आलेलं आहे, त्यामुळे दिसणं काय आहे हे मला माहीत नाही. तसंच लहानपणी अंधत्व आलेल्या कुणालाच दिसण्याचा अनुभव नसतो. त्यामुळे सराईतपणे सर्व कामं आम्ही करू शकतो. टेलिफोन डिपार्टमेंटच्या बाजूलाच मोबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर होतं. तिथे शशिकांत सावंत नावाचे एक 50 वर्षांचे गृहस्थ भेटले. ते तेव्हा आमच्याच खोलीत राहत होते. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच अचानक अंधत्व आलं होतं. ते ST विभागात ST वर्कशॉपमध्ये कामाला होते. तिथे वेल्डिंग करताना त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि दोन्हीही डोळे अचानक गेले होते. STनं त्यांना कामावरूनही कमी केलं. म्हणून ते इथे पुढील व्यवस्था काय होऊ शकते यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आले होते. त्यांना बसल्या जागेवरून उभं राहण्याचीही भीती वाटत होती. खूपच अवघड आणि बिकट अशा परिस्थितीतून ते जात होते. अचानक अंधत्व येणं खरोखरच खूप भयानक असतं. ते कुणालाही कधीही येऊ नये असंच वाटतं. नंतर 1 महिना मी आणि ते बरोबर होतो. एकदा ते मला म्हणाले की माझी भाची बांद्र्याला गव्हर्नमेंट कॉलनीत राहते. तिचा पत्ता असा असा आहे. त्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी मला जायचंय. मी कसं जाणार? माझ्या मदतीसाठी कोणी दिसणारा माणूस मिळेल का? तर मी म्हणालो, तुम्हाला मी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ते म्हणाले, तुलाही दिसत नाही, मग हे कसं तुला जमेल? मी म्हणालो, मला पूर्वीपासून दिसत नसल्यामुळे चांगली सवय झालीय आणि गव्हर्नमेंट कॉलनीत यापूर्वी मी अनेकदा जाऊन आलोय. त्यांना आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीत घेऊन गेलो तेव्हा ते स्वतः डोळस असल्यासारखं मला सर्व सांगत होते. परंतु त्यांच्या सांगण्यात आत्मविश्वास नव्हता. फक्त सांगायचे, समोर ते आहे बघ. म्हणजे माझ्याशी सुद्धा ते प्रत्यक्ष दिसत असल्यासारखं बोलत होते. अर्थात ही अचानक अंधत्व आलेल्या व्यक्तींची खूप मोठी समस्या असते. प्रत्यक्ष त्यांच्या भाचीच्या घरी गेल्यावर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, दिनेशनं दिसत नसतानाही मला इथपर्यंत बरोबर आणलं. मी आणि त्यांची भाची बरोबरच म्हणालो की सावंत काका, तुम्ही सुद्धा सवय झाल्यावर एकटे व्यवस्थित फिरू शकाल. दिवाळीपूर्वीच राज्यशास्त्र विभाग प्रमुख रमेश बाबू यांना भेटून हॉस्टेल संदर्भात विनंती केली होती. रमेश बाबू म्हणाले की हॉस्टेल उपलब्ध नसल्यानं तुला मिळू शकणार नाही. हे सगळं बोलणं मी पुन्हा क्लार्क गांगुर्डे सरांनाही सांगितलं. गांगुर्डे सरांना माझी सगळी परिस्थिती माहीत झाली होती. ते म्हणाले, सर नाही म्हणतात तर काही हरकत नाही. थोडं थांब. दिवाळीनंतर रूम उपलब्ध झाली तर मी तुला सांगतो. खरोखरच दिवाळीनंतर एकदा कॉलेजमध्ये गेल्यावर गांगुर्डे सरांनी हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या म्हणजेच रमेश बाबूंच्या लक्षात आणून दिलं की एक रूम चर्चगेट इथं मोकळी झाली आहे. सध्या तिला कुलूप आहे. एका अंध विद्यार्थ्याला गरज आहे, त्याला आपण ती देऊ शकतो का? आणि तत्काळ त्यांची मंजुरी घेतली आणि मला रूम उपलब्ध करून दिली. मुंबई विद्यापीठाच्या या वसतिगृहात माझा प्रवेश झाला. कोर्स संपल्यानंतर मी तिथे स्थानांतरित होणार होतो. तिथे पहिल्या माळ्यावरची रूम नंबर 8 मला मिळाली होती. सध्या त्या रूममध्ये माझाच एक मित्र संजय करंदीकर राहत असे. संजय माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी सिनियर होता. तो देखील त्याच वसतिगृहात काही काळ राहत असे. आता चर्चगेट इथल्या बँक ऑफ इंडियात तो सर्व्हिसला होता आणि गेस्ट फॉर्म भरून माझ्या रूममध्ये राहत होता. मी 2-3 दिवसातून कधीतरी रूमवर जाऊन येत असे.
रूम खूपच चांगली होती. तिथे एक खुर्ची, टेबल, एक कॉट, एक कपाट होतं. तिला मागच्या बाजूला एक गॅलरी होती. माझ्या बाजूलाच सुरेश येवारे रूम नंबर 10 मध्ये राहत होता, तर रूम नंबर 9 मध्ये किशोर उडगीकर राहत असे. रूम नंबर 7 मध्ये गोकुळ सिंग गिरासे हे राहत होते. रूम नंबर 20 मध्ये गोविंद नेरदोडे हे होते. सर्व माझे मित्र होते. 30 नोव्हेंबर 1991ला आमचा टेलिफोन विभागातल्या सर्वांचा निरोप समारंभ झाला. तत्पूर्वी 2 दिवस आमची परीक्षा झाली होती. या निरोपाच्या कार्यक्रमातच सर्टिफिकेट वाटप केलं गेलं. बहुतेक सर्वांनाच डिस्टिंक्शन मिळालं होतं. मागील 4 महिने आम्ही सगळे एकत्र होतो. सगळ्यांचा निरोप घेऊन, एकमेकांना भेटून आणि परत भेटण्याची शपथ घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी मी चर्चगेट इथल्या माझ्या युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या सर्व अंधमित्रांनी मिळून नुकतीच एक संस्था स्थापन केली होती. सय्यद भाई हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित असं त्या संस्थेचं नाव होतं. त्या संस्थेचा मीही सभासद झालो होतो. शिवाजी नांगराळे सचिव तर सुरेश येवारे कोषाध्यक्ष होते. आता रीतसर त्या संस्थेचं या हॉस्टेलमधून मीही काम करू लागलो. संस्थेला अद्याप कुठेही कार्यालय नसल्यामुळे दर बुधवारी आणि दर शनिवारी 4 नंतर आमच्या हॉस्टेलमधल्या रूममध्येच मीटिंग होत असे. यावर्षी संस्थेच्या वतीनं एक जनजागृतीपर मेळावा घ्यावा असा विचार पुढे आला. 4 जानेवारी लुई ब्रेल दिनाच्या निमित्तानं तो मेळावा घ्यायचा होता. लातूर इथे तो घ्यावा असं सर्वानुमते ठरलं. डिसेंबरच्या मध्यावर मी आणि सय्यद भाई लातूरला मेळाव्याची पूर्वतयारी करण्यासाठी गेलो होतो. तिथे घारापूरकर सरांबरोबर चर्चा करून मेळाव्याचं स्थान आणि इतर आवश्यक गोष्टी, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था, हॉल या संदर्भात चौकशी करून कार्यालय निश्चित करून आलो. अग्रेसर भवन, लातूर बस स्टँडच्या जवळ हे कार्यालय निश्चित केलं होतं. त्या कार्यालयातच सर्व कार्यक्रम होतील अशी व्यवस्था होती. घारापूरकर सरांच्या घरी अरविंद देशपांडे नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांच्या अंध मुलीच्या लग्नाच्या संदर्भात ते सरांकडे चौकशी करत होते, तेव्हा त्यांची मुलगी लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये BA करत होती. सरांनी लगेच माझंच नाव सुचवलं. मी म्हणालो, सर अद्याप मला नोकरी नाही, मी शिकतोय, लगेच माझं नाव तुम्ही का सांगताय? सर म्हणाले, तू मुंबईत MA करतोयस आणि कॅनिंग खुर्च्यांचा व्यवसाय करतोच आहेस, त्यामुळे विचार करायला हरकत नाही. काय सय्यद, काय हरकत आहे? असो, तिथे सर्व कार्यालयाची निश्चिती करून आम्ही तिथून पुन्हा मुंबईला आलो होतो. प्रत्यक्ष कार्यक्रम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होता. श्री सय्यद भाई हे मुंबईत शासकीय कार्यालयातल्या फर्निचरची वेगवेगळी कामं करत असत. त्यांच्याकडे त्या काळात 8-10 कारागीर नेहमी असत. त्यांचं संस्थेमधलं काम खूपच चांगलं होतं. प्रत्येकाला मदत करणं हे त्यांचं व्रतच होतं. शेवटी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही सर्वजण लातूरला कार्यक्रमासाठी गेलो. तिथे रोजगार, स्वयंरोजगार या विषयावर संवाद आयोजित केला होता. तसंच शिक्षण प्रशिक्षण या विषयावरचा एक परिसंवादही आयोजित केला होता. लातूरच्या मुख्य भागातून जनजागृतीपर प्रभात फेरी काढली होती. 2 दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या दरम्यान मावशीच्या घरी जाऊन मोठा भाऊ आणि काका यांना भेटून आलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही फलित म्हणून माझा श्री अरविंद देशपांडे यांची कन्या साधना देशपांडे हिचा परिचय झाला आणि पुढे आमचा सातत्यानं पत्रव्यवहार चालू राहिला आणि कार्यक्रम इथे संपन्न होऊनही आमची मैत्री मात्र पुढे सुरू झाली. प्रकरण समाप्त. प्रकरण 54. B.Edच्या ॲडमिशनला नकार घंटा. पुण्याहून येताना आणलेली सर्व पुस्तकं टॉकिंग बुक स्टुडिओमध्ये जाऊन वसुधाताई पंडित यांना दाखवली. त्यातली किती पुस्तकं त्या रेकॉर्ड करू शकतील हे विचारलं. वसुधाताईंनी त्यातली 2 पुस्तकं रेकॉर्ड करून देण्याचं मान्य केलं. वसुधाताई या निरपेक्ष वृत्तीनं गेल्या कित्येक वर्षांपासून टॉकिंग बुक स्टुडिओमध्ये कार्यरत होत्या. त्या कुणाकडूनच काहीही मानधन घेत नव्हत्या. त्यांनी मला 11वी पासून अनेक पुस्तकं रेकॉर्ड करून दिली होती आणि आता 1992ला MAची पुस्तकंही रेकॉर्ड करून देणार होत्या. त्यांच्याविषयी मला आदर प्रेम वाटत असे. त्यांचे आभार मानलेलंही त्यांना आवडत नव्हतं. त्या म्हणत, माझं हे कामच आहे आणि हे मला कोणी सांगितलं नाही, मी स्वतःहून करत आहे, यात मला आनंद वाटतो. धन्य त्या वसुधाताई. टॉकिंग बुकमधील पुस्तकं रेकॉर्ड होण्यासाठी वेळ लागणार होता. दरम्यानच्या काळात
इतरही काही पुस्तकं होती ती वाचून घेणं गरजेचं होतं. कुणाकडून वाचून घ्यावं काही कळत नव्हतं. माझा मित्र सुरेश येवारे याच्या ओळखीच्या एक बाई होत्या, कुलकर्णीबाई. रिझर्व्ह बँकेत प्रभाकर कुलकर्णी म्हणून एक अधिकारी होते, त्यांच्या या पत्नी. कुलकर्णीबाई सुरेशला पूर्वी वाचून दाखवत असत. आता मीही कुलकर्णीबाईंकडे वाचून घेण्यासाठी जाऊ लागलो. त्या कुलाबा इथे RBI क्वार्टर्समध्ये राहत होत्या. कधी त्या तर कधी त्यांची मुलगी योगिनी माझ्यासाठी विशेष वाचन करत असे. साधारण 1 ते 1.5 महिना वाचन झालं असेल, तेवढ्यात त्यांची बदली पुण्याला झाली आणि ते वाचन थांबलं. जाण्यापूर्वी त्यांनी एक दूरध्वनी क्रमांक दिला होता, तोही कुलाब्याचाच होता. टेलिफोन एक्सचेंजजवळ लाऊडवेल नावाच्या बिल्डिंगमध्ये श्रीयुत देसाई राहत असत, त्यांचा तो नंबर होता. मी तो टेलिफोन लावला. मला वाचण्यासाठी आपली मदत हवी आहे, असं मी म्हणालो. त्यांनी तात्काळ त्यांचा पत्ता दिला आणि घरी बोलावलं. देसाई काका आणि देसाई काकी दोघेच राहत असत. त्यांची मुलगी आणि मुलगा अमेरिकेत राहत होते. दररोज सकाळी 8 ते 10 ते दोघं मला वाचून दाखवत. 10ला तिथून निघून मी कलिना कॅम्पसमध्ये कॉलेजला जात असे. अतिशय निरपेक्ष वृत्तीनं त्यांनीही मला पुढील 6-7 महिने वाचून दाखवलं. न कंटाळता ते अविरत वाचत असत. अनेकदा मलाच कंटाळा येत असे, पण दोघंही म्हणत, परीक्षा जवळ आलीये, अभ्यास करावाच लागेल, कंटाळा करून कसं चालेल. शेवटी त्यांचं तिथलं घर त्यांनी विकलं आणि ते कांदिवलीत स्थायिक झाले. त्यामुळे त्यांचे भाऊ श्रीयुत प्रकाश देसाई आणि त्यांची मंडळी देसाई काकी हिंदुस्थान लिव्हरमध्ये काम करत होते. ते इरॉस थिएटरजवळ राहत होते. त्यांच्याकडून मी वाचून घेतलं. कालांतरानं देसाई काका दुसरे म्हणजेच प्रकाश देसाई यांना अतिरिक्त कामामुळे वाचन करणं जमेना, म्हणून पुन्हा वाचनाचा प्रश्न निर्माण झाला. मी पुनश्च एक वार कुलकर्णीबाईंना विचारलं. त्यांनी एक टेलिफोन नंबर दिला. तो होता शिरोळकरबाईंचा. शिरोळकरबाई या सचिवालय जिमखान्याजवळ सुरुची या बिल्डिंगमध्ये राहत असत. त्यांचे यजमान डॉक्टर शिरोळकर जे रुग्णालयाचे डीन होते. त्या दोघांनीही मला पुढे 6 महिने खूप छान वाचून दाखवलं. डॉक्टर माझ्यासाठी वेगवेगळी वृत्तपत्र विकत घेत असत आणि वृत्तपत्रातील अग्रलेख वाचून दाखवत असत. कारण एक विषय माझा हा चालू घडामोडींवर आधारित असा होता. त्यामुळे त्या दोघांचा मला अभ्यासात खूपच उपयोग झाला. आजही डॉक्टर आणि शिरोळकरबाई तसंच कुलाब्याचे देसाई काका आणि देसाई काकी माझ्या संपर्कात आहेत. त्यांचं अजूनही मला मार्गदर्शन लाभतंय. दररोज 10ची चर्चगेटहून ट्रेन पकडून मी सांताक्रूजला जाऊन लेक्चर अटेंड करत असे. तिथे डॉक्टर नवाज मोदी आणि डॉक्टर जॉर्ज यांचा आम्हाला खूपच आधार होता. कारण दोघंही परप्रांतीय असले तरीही स्थानिक भाषेला प्रोत्साहन देण्याची त्यांची एक उपजतच सवय होती. ज्याला जे येतं ते त्यानं त्याच्या भाषेत व्यक्त करावं, असं डॉक्टर जॉर्ज आणि डॉक्टर नवाज मोदी म्हणत असत. तसंच वर्गातील विलास गायकवाड, गोपाल गुंडाळ यांचाही मला खूपच पाठिंबा आणि सहकार्य होतं. बेबी लाटे, राजश्री माने या देखील बऱ्याचदा स्टेशनवर सोडण्यासाठी येत असत. या वातावरणात अभ्यास छानच होत असे. सामाजिक कार्य महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माझं चालत असे. अभ्यास प्रथम वर्षाचा चांगलाच झाला होता. मे 1992ला MA पार्ट 1ची परीक्षा होती. ग्रँट रोड इथल्या अकबर पिरुमल कॉलेजमध्ये माझं परीक्षा सेंटर आलं होतं. अद्याप मला लेखनिक उपलब्ध झाला नव्हता. बरेच प्रयत्न केले, परंतु लेखनिक मिळाला नाही. म्हणून मी चर्चगेट इथल्या SNDT महाविद्यालयात गेलो. तिथे डॉक्टर लीना मॅडम भेटल्या. त्यांना माझी समस्या सांगितली. मला 2य वर्ष BA किंवा 3य वर्ष BAचा लेखनिक आवश्यक आहे. त्याच काळात BAची परीक्षाही असल्यामुळे BAचा लेखनिक मला मिळू शकला नाही. परंतु डॉक्टर लीना मॅडम यांनी 11वीचा लेखनिक माझ्याजवळ आहे, तो तुला चालेल का, असं विचारलं. विशेष प्रयत्न करूनही वरील लेखनिक न मिळाल्यामुळे मी हरकत नाही असं म्हणून तो लेखनिक निश्चित केला. रश्मी देवाज्ञ ही 11वीची मुलगी माझी लेखनिक म्हणून आली. वास्तविक MAचा पेपर आणि 11वीची लेखनिक कशी लिहिणार हा प्रश्न होता. ते तसंच झालं. मला प्रत्येक पेपरसाठी वेळ कमी पडत असे, त्यामुळे पूर्ण पेपर सोडवणं शक्य झालं नाही. म्हणून मी त्यावर्षी डिक्लरेशन दिलं. वास्तविक रश्मी ही खूपच पोटतिडकीनं आणि व्यवस्थित पेपर लिहित असे, पण फरक तर पडणारच. 11वी कुठे आणि MA कुठे. लेखनाचा तेवढा सराव नसल्यामुळे माझं राहत असे. त्यात त्या लेखनिक असलेल्या रश्मीची काहीही चूक आहे असं मी म्हणणार नाही. डिक्लरेशन म्हणजे पेपर दिल्यानंतर जर आपणास वाटत असेल की आपण फेल होऊ किंवा कमी मार्क्स पडतील,
अशा वेळी मुंबई विद्यापीठात त्या काळात अशी व्यवस्था होती की आपण रिझल्ट डिक्लेअर करू नका असं लिहून देऊ शकत होतो. मग आपला निकाल डिक्लेअर होत नसे आणि रिपीटर असा शिक्का पडत नसे. त्या सुविधेचा मी फायदा घेतला आणि डिक्लेरेशन दिलं होतं. नंतर हे 4 पेपर मी 1992च्या नोव्हेंबरमध्ये दिले, जे की मी मे 92लाच द्यायला हवे होते. ते दिलेही होते. डिक्लेरेशनमुळे ते पुढे दिले एवढंच. MA पार्ट 1ची परीक्षा झाल्यानंतर मी साकेगावी गेलो. असंच एकदा भरत आव्हाड याला भेटलो. भरत यावर्षी BEd करणार होता. त्यानं माझ्याही डोक्यात BEd करावं असं भरवलं. वास्तविक मला MA नंतर MPhil करायचं होतं. तो म्हणाला, MPhil होईल तेव्हा होईल, सध्या BEd तरी करून घे. म्हणून मी नगरच्या कॉलेजमध्ये, तसंच पुण्याच्या आदर्श कॉलेजमध्ये आणि मुंबईच्या आर्यन भट BEd कॉलेजमध्ये अर्ज टाकले. मला इंटरव्ह्यूला नगरला बोलावलं आणि आर्यन भट या ठिकाणी माझा मेरिटप्रमाणे नंबर लागला. नगर इथे KD कुलकर्णी हेच प्राचार्य होते. ते माझ्या गावचेच म्हणजे साकेगावचे होते. तरी देखील तिथे निवड होऊनही त्यांना मला ॲडमिशन देता आली नाही, कारण त्यांच्या कमिटीनं बहुतेक विरोध केला असावा. आर्यन भटमध्ये मुंबईतही नंबर लागला होता. तेथील कमिटी ॲडमिशन देण्यास तयार होती. तसंच श्रीयुत भिडे सर हे देखील प्रवेश द्यावा असा आग्रह धरून होते. परंतु तिथल्या प्रिन्सिपल उषा राव या मला प्रवेश देण्याच्या बाजूनं अनुकूल नव्हत्या. त्यांनी तर्क केला की मागे एकदा एका अंध विद्यार्थ्याला प्रवेश दिला होता, परंतु तो नापास झाला, त्यामुळे आम्ही तुला प्रवेश देऊ इच्छित नाही. हा अतिशय कुतर्क होता, कारण एक विद्यार्थी नापास झाला म्हणून बाकीचे नापास होतीलच असं नव्हे. प्रवेश न घेताच मी तो नाद सोडून दिला. भरत आव्हाडचा पुण्यातल्या आदर्श BEd कॉलेजमध्ये नंबर लागला. तो विद्यार्थी परिषदेच्या हॉस्टेलमध्ये राहू लागला. प्रकरण 54 समाप्त. प्रकरण 55. चर्चगेटच्या वसतिगृहात PCO बसवण्यासाठी अर्ज. आर्यन भट BEd कॉलेजमधील प्राचार्य उषा राव यांनी मला BEdसाठी प्रवेश नाकारला ही बाब आमच्या वसतिगृहातील मित्र महेश म्हात्रे याला बिलकुल आवडली नाही. तो तेव्हा दैनिक मुंबई सकाळ या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत होता. त्यानं लगेच महाराष्ट्रातील SSC आणि HSC बोर्ड बंद करायला हवेत या नावाचा लेख लिहिला. कारण उषा राव यांनी तर्क मांडला होता की मागे आम्ही एका अंध विद्यार्थ्याला प्रवेश देऊन पाहिला, तो विद्यार्थी नापास झाला, म्हणून आम्ही तुला प्रवेश देणार नाही. हाच धागा पकडून महेशनं लेख लिहिला होता. महाराष्ट्रात दरवर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यातले किमान 10% नापास होतात. म्हणून बोर्ड हा विचार करत नाही की विद्यार्थी नापास होतात, मग आता बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचाच नाही किंवा परीक्षेला बसू द्यायचंच नाही. एका अंध विद्यार्थ्यानं यश संपादन केलं नाही म्हणून दुसरा करणारच नाही असं होत नाही, अशा आशयाचा तो लेख होता. तसंच प्राध्यापक पुरुषोत्तम महाजन हे वसई इथल्या वर्तक महाविद्यालयात इतिहास विषयाचे अंध प्रोफेसर होते. त्यांनीही एकेकाळी BEd केलं होतं. मग त्यांनीही हा मुद्दा मांडला होता की मी BEd होऊ शकतो, मला प्रवेश मिळू शकतो, मी प्राध्यापकही होऊ शकतो, मग दिनेशला प्रवेश का मिळू नये? तरीही उषा राव यांनी ऐकलं नाही. शेवटी ॲडव्होकेट डंके यांच्या माध्यमातून उषा राव यांना नोटीस पाठवली. तेव्हा त्यांनी मला वसतिगृहाच्या टेलिफोनवर फोन करून, ठीक आहे, मग मी तुला प्रवेश देते असं म्हणाल्या. परंतु त्यांचा तो म्हणण्याचा रोख माझ्या लक्षात आल्यामुळे मी तिथेही प्रवेश घेऊ शकलो नाही, कारण फी भरून पुन्हा अपयश पदरी पाडून घेणं मला त्या काळात परवडणारं नव्हतं. हा दुसराही वाईट अनुभव शिक्षण क्षेत्रात माझ्या नशिबी आला. चर्चगेटच्या JS हॉल या मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात तेव्हा आम्ही अनेक मित्रमंडळी एकोप्यानं राहत होतो. त्यात वर सांगितल्याप्रमाणे अंधमित्र तर होतोच, शिवाय महेश म्हात्रे हे आजचे आघाडीचे पत्रकार, श्रीधर तिळवे हे आजचे ज्येष्ठ कवी, शिरीष भूमकर हे आज ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, गौतम चोपडे, सुनील लाड, मंगेश बनसोड हे नाट्य चित्रपट अभ्यासक, सगळे एकत्र राहत होतो. महेशचं आमच्याकडे विशेष लक्ष असायचं. वसतिगृहात तो आम्हाला वेगवेगळ्या वृत्तपत्रातले लेख वाचून दाखवत असे किंवा त्यानं स्वतः मुंबई सकाळसाठी लिहिलेले लेख अगोदर आम्हाला वाचून दाखवत असे. कसा वाटतो, यात काही बदल करावेत का, या संदर्भातही तो विचारत असे. बदल सुचवले तर तो त्या लेखात तसा फेरफार करत असे. एकदा आम्ही खूप आजारी होतो. ताप आला होता, थंडीही वाजत होती.
त्यामुळे 2 दिवस हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवायलाही गेलो नव्हतो. महेशनं माझ्या इतर मित्रांना विचारलं की दिनेश का येत नाही, तेव्हा त्यांनी मी आजारी असल्याचं त्याला सांगितलं. तो तत्काळ माझ्या रूममध्ये आला. सर्वांगाला अमृतांजन लावून मसाज केला. अंगावर पांघरून टाकून झोपायला लावलं. खाली जाऊन बोर्नविटा दूध आणि एक बिस्किटाचा पुडा माझ्यासाठी घेऊन आला आणि 1 तासांनी मला खायला दिला. आणि काय आश्चर्य, त्यानंतर अर्ध्या पाऊण तासातच मला बरं वाटायला लागलं. अडल्या नडल्याला महेश अशी अनेकांना मदत करत असे. अजून एक अतिशय महत्वाचं, दर शनिवारी राजूला सुट्टी असायची. त्यामुळे महिन्यातून 2 शनिवार म्हणजे पहिला आणि तिसरा राजू गणेशपुरीहून माझ्या वसतिगृहात येत असे. बरोबर छोट्या दीपालीलाही तो घेऊन येत असे. आल्यावर आम्हा सर्व मित्रांशी तो गप्पा गोष्टी करत असे. त्यांना हवं नको ते विचारत असे. तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मी गणेशपुरीस जात होतो. गणेशपुरीला जायला साधारण 2.5 तास लागत होते, पण अगदी आरामात प्रवास होत असे. मी शनिवारी सकाळी गणेशपुरीला गेल्यावर रविवारी रात्री पुन्हा चर्चगेटला वसतिगृहात येत असे. तसंच राजू ही शनिवारी दुपारी चर्चगेटला आल्यावर रविवारी दुपारी तो परत जात असे. त्या काळात बंगट काका देखील 2 वेळेस माझ्या वसतिगृहात आले होते. त्यांनाही वसतिगृह खूप आवडलं होतं. तिथल्या सर्व सुविधा, रूमची व्यवस्था त्यांना चांगली वाटली होती आणि स्टेशनच्या जवळ असल्यामुळे सोयीस्करही भासली होती. संकष्टी चतुर्थी 17 ऑगस्ट 1992, वार सोमवार, दुपारी अंदाजे 2ची वेळ. मी आणि विलास गायकवाड विद्यापीठातल्या लेक्चर कॉम्प्लेक्समधल्या वरांड्यात दोघंच बसलो होतो. तेव्हा विलासला मी म्हणालो की आमच्या वसतिगृहात फोन करण्यासाठी खूप अडचणी येतात. लवकर फोन करायला मिळत नाही. म्हणून तिथे एक PCO टाकावा असं मला वाटतं. त्यातून तिथल्या विद्यार्थ्यांची फोन करण्याची सोय होईल आणि मलाही 4 पैसे उत्पन्न मिळेल. विलासला ही कल्पना खूप आवडली. तो म्हणाला, मग काय हरकत आहे? मी म्हणालो, त्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे. लगेच त्यानं पेन आणि पेपर काढला आणि मला अर्ज डिक्टेट करण्यास सांगितलं. लगेच अर्ज लिहायला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूच्या नावानं अर्ज लिहिला. गायकवाड म्हणाला, यावर आपण मोदी मॅडमची सही घेऊयात, कारण मोदी मॅडम आणि कुलगुरू साहेब यांचे खूप जवळचे संबंध आहेत. अर्ज लिहून आम्ही लगेच मोदीबाईंकडे गेलो. डॉक्टर नवाज मोदी म्हणाल्या, हे जर तुला मिळालं तर तू अभ्यास कधी करणार? मी म्हटलं, मोकळ्या वेळेत हे चालवेन आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करेन. तेव्हा बाई लगेच म्हणाल्या, ठीक आहे, आजच फोर्ट कॅम्पसमध्ये मी जाणार आहे, कुलगुरूंना भेटणार आहे. तुला तिथे यायला जमेल का? मी लगेच हो म्हणालो आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता फोर्ट कार्यालयात कुलगुरू साहेबांना आणि मॅडमला जाऊन भेटलो. कुलगुरूंनी त्या दिवशी केवळ हो बघूया असं सांगितलं. 1992च्या गणेशोत्सवात हॉस्टेलमधल्या गणपतीसाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना बोलावलं होतं. तेव्हा हॉस्टेलचा सेक्रेटरी हा माझा मित्र बाळकृष्ण मराठे होता. आदरणीय वॉर्डन साहेब कर्णिक सर होते. त्यांचाही माझ्या या योजनेसाठी पाठिंबा होता. त्यांनी माझ्या अर्जावर तशी सही केली होती. माझ्या अर्जावर आत्तापर्यंत आदरणीय नवाज मोदी मॅडम, वसतिगृहाचे वॉर्डन श्रीयुत अनिल कर्णिक सर यांच्या स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या. गणपतीला कुलगुरू आल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा तो अर्ज दाखवला आणि परवानगी मिळावी अशी विनंती केली. कुलगुरूंनी तिथेच अर्जावर सही केली आणि मी विशेष जोमानं प्रयत्नाला लागलो. दररोज विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात जाऊन चौकशी करत असे. आता अभ्यासानं चांगलीच गती पकडली होती. यावर्षी मला एकूण 8 पेपर द्यायचे होते. त्यातले पहिले 4 पेपर पार्ट 1चे नोव्हेंबर 92ला द्यायचे होते, तर पुढील 4 पेपर मे 93ला द्यायचे होते. नोव्हेंबरच्या पेपरचा अभ्यास करू लागलो. 16 नोव्हेंबर 1992 पासून परीक्षा सुरू होणार होती. दिवाळीहून आल्यावर लगेच 8 दिवसातच पहिला पेपर होता. 15 नोव्हेंबर 92ला असाच अभ्यास करत बसलो होतो. अचानक जोरात मधुमामांनी आवाज दिला. मधुमामा हे हॉस्टेलमधले वॉचमन होते. भारदस्त आवाजात फोन आल्यावर ते आवाज देत असत. मी तातडीनं खाली आलो. राजूचा फोन होता. त्यानं सांगितलं, आज दुपारी उषा प्रसूत झाली, मुलगा झालाय. एवढं बोलून तो पुढे म्हणाला, यायचं का साकेगावला? मी म्हणालो, राजू, वहिनी दवाखान्यात आहेत आणि तू लगेच साकेगावी निघालास? तो म्हणाला, मी इथे राहून काय करणार? तिच्याजवळ ताई आहेत, सतीश मामा आहेत. आता आपल्याला वृद्धी असल्यामुळे मला सुट्टी आहे. मग दीपाला घेऊन जातो साकेगावला. सुवर्णाचं लग्न झाल्यावरच येऊ. मी म्हणालो,
माझी परीक्षा आहे उद्यापासून, त्यामुळे मी थेट 25 नोव्हेंबरलाच येईन. यावेळेस मी TYBAची स्मिता मांडके ही विद्यार्थिनी लेखनिक म्हणून घेतली होती. ती अंधेरी इथल्या रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होती, तर माझं सेंटर चर्चगेटपासून जवळच विल्सन कॉलेजमध्ये होतं. यावेळेस पेपर खूप छान लिहिले. 4ही पेपर व्यवस्थित गेले. 25 नोव्हेंबरला शेवटचा पेपर होता. त्याच दिवशी रात्री नगरला सुवर्णाच्या विवाहासाठी गेलो. नगर इथे असलेल्या दिल्ली गेट परिसरातल्या दीक्षित मंगल कार्यालयात 26 नोव्हेंबर 1992ला सुवर्णाचा विवाह होता. विवाहासाठी सर्वांसमवेत मी उपस्थित राहून शुभेच्छा देऊन, गप्पा टप्पा मारून, बहिणीची पाठवणी करून तृप्त होऊन संध्याकाळी साकेगावी गेलो. सुवर्णा ही माझी चुलत बहीण. चुलत जरी असली तरी अगदी सख्यासारखीच. 26 नोव्हेंबर हा तिच्या लग्नाचा वाढदिवस. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर जो हल्ला झाला त्यानंतर त्या दोघांनी विवाहाचा वाढदिवस करणं बंद केलं. अशी ही सामाजिक भान ठेवणारी माझी बहीण. प्रकरण समाप्त. पान 220 वर मी ही फाईल संपवते आहे.